35 वर्षीय सिद्धेश्वर बंडू भिसे आणि त्याची पत्नी 30 वर्षीय योगिता भिसे हे धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील वडगाववाडीचे राहणारे होते। हे कामानिमित्त पुण्यात राहत होते। सिद्धेश्वर याची पत्नी योगिता भिसेचा शालेय जीवनातील 30 वर्षीय शिवाजी बसवंत सुतार, जो आजही योगिताच्या संपर्कात होता। योगिताने सिद्धेश्वर सोबत लग्न केलं होतं, ते घरच्यांच्या मर्जीमुळे, पण तिच्या मनात अजूनही शिवाजीच होता। योगिता व तिचा माहेरचा मित्र शिवाजी सुतार यांचे लग्न अगोदरपासूनच प्रेम संबंध सुरू होते। योगिताच्या घरच्यांनी शिवाजी सोबत लग्नाला नकार दिला होता, त्यामुळे तिने सिद्धेश्वर सोबत लग्न केले होते। अजूनही घरात नवरा नसताना प्रियकरासोबत फोनवर बोलणे, माहेरी गेल्यावरती प्रियकराला भेटायला जाणं किंवा नवरा कामानिमित्त कुठे बाहेर असेल तर पुण्यालाच प्रियकराला भेटायला बोलावणं, अशा बऱ्याच गोष्टी नवऱ्याच्या विश्वासाचा फायदा घेऊन योगिता करत होती। परंतु जेव्हा नवऱ्याला आपली बायको योगिता बाहेर तिच्या मित्रासोबत अनैतिक संबंध ठेवते आहे हे समजल्यावरती त्याचा पारा चढला। लग्नानंतर देखील बायको तिच्या प्रियकराला भेटत असल्याचं माहीत झाल्यावर नवरा तिच्यावरती खूप चिडतो। त्यातूनच पुढे सिद्धेश्वर हा काही महिन्यांपूर्वीच ससाने नगर येथे त्याच्या बायकोसह वास्तव्यास आला होता। पुणे येथे तो पाण्याच्या टँकरवरती चालक म्हणून काम करत होता। मात्र पुण्यामध्ये राहायला आल्यावरही शिवाजी सुतार हा योगिताला भेटण्यासाठी गावावरनं पुण्याला येत होता। योगिता आणि शिवाजी दोघेही सिद्धेश्वर घरी नसताना एकमेकांना भेटत असत आणि एकमेकांच्या शारीरिक गरजा देखील पूर्ण करत असत। असेच एके दिवशी सिद्धेश्वरला योगिता आणि शिवाजीच्या नात्यासंबंधी कळले, तेव्हा तो तिच्यावरती खूप रागावला। तो तिच्यासोबत वाद घालू लागला। तो तिला म्हणतो, जर तुझं शिवाजीवरती प्रेम होतं तर तू माझ्यासोबत लग्न का केलंस, माझं आयुष्य का खराब केलंस? पण आता मात्र योगिताकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं। आपल्या नवऱ्याला कधीही गोष्ट माहिती पडेल असा तिनं विचार देखील केलेला नव्हता। नवऱ्याला आपलं प्रेम प्रकरण माहीत झाल्यामुळे आता मात्र ती अडचणीत आली होती, कारण ती अगोदर शिवाजीला भेटू शकत होती, पण आता मात्र नवऱ्याचं तिच्यावरती बारीक लक्ष असत असे, त्यामुळे ती शिवाजीला भेटण्यासाठी देखील कासावीस होत होती। काहीतरी मार्ग यातून काढला पाहिजे, हे एकच तिच्या डोक्यात सुरू होतं। सिद्धेश्वर घरी नसल्यावरती कशीबशी ती शिवाजीला कॉल करत असे आणि त्याच्यासोबत बोलत असे। शिवाजी सोबत तिचं भेटणं बंद झाल्यामुळे ती कासावीस झाली होती। तिला आता असं वाटत होतं की काहीही करून आपल्याला शिवाजीला भेटलं पाहिजे, शिवाजी सोबतच राहिलं पाहिजे। शिवाजी सोबतचे क्षण तिला शांत बसू देत नव्हते। तिचं लक्ष सिद्धेश्वरकडे अजिबात नव्हतं। सतत तिच्या डोक्यात फक्त शिवाजीचाच विचार होता। शिवाजी देखील तिला भेटण्यासाठी आतुर झाला होता। बरेच दिवस झाले दोघांना भेटता येत नसल्यामुळे आता मात्र त्यांनी एक वेगळाच प्लॅन बनवायला सुरुवात केली। आपल्या दोघांच्या मार्गातला काटा ठरणारा सिद्धेश्वरच बाजूला काढावा असे त्यांनी ठरवले। त्यानुसार त्यांनी 3 मार्च 2025 रोजी हडपसर येथील घरी प्रियकराला रात्री बोलावून घेतलं। सिद्धेश्वर घरी आला, जेवला आणि दिवसभर काम केलेले असल्यामुळे तो रात्री गाढ झोपी गेला। आजची आपली ही झोप शेवटची ठरणार अशी त्यानं कधी कल्पनाही केलेली नसेल। आता तर तो ह्याच विचारांमध्ये होता की आपली बायको हळूहळू सुधारेल आणि आपला संसार हा व्यवस्थितपणे सुरू होईल। पण त्याला काय माहीत, जिला तो सुधारण्याची संधी देतो आहे तीच त्याला कायमचं संपवायचा असा कट बनवत आहे। नवरा झोपला तेव्हा योगिताचा प्रियकर गावाकडून पुण्याला योगिताच्या घरात गुपचूपपणे आला, कारण त्यांना दोघांनाही योगिताच्या नवऱ्याचा काटा काढायचा होता। प्रियकर घरात आल्यानंतर योगिताच्या नवऱ्याला जाग आली आणि तो काही बोलणार, काही वाद करण्या अगोदरच योगितानं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा गळा दाबून त्याचा खून केला। नवऱ्याला संपवले तर होते, पण आता त्याच्या मृत शरीराचं करायचं काय हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला। जर आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल तर आपण सिद्धेश्वरच्या मृतदेहाची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावली पाहिजे, ज्यामुळे आपण पकडले जाणार नाही, असा विचार करून त्यांनी चिंध्यांनी सिद्धेश्वरचे हातपाय बांधून
त्याचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या गोणीत भरला. त्यानंतर ती गोणी स्कूटरवर ठेवून ससाणे नगर येथून पुणे सातारा महामार्गावरून आणून सारोळा येथील नीरा नदीच्या पुलावरनं गोणी पाण्यात टाकली. खरं तर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे हातपाय बांधून त्याचे मृत शरीर प्लॅस्टिकच्या पोत्यात घालून नीरा नदीपात्रात फेकले होते आणि जसे काही झालेच नाही असे ते दोघेही वागत होते. आपल्या मार्गातील काटा आता दूर झाला आहे. आता आपण कायमचे एक होणार याचा आनंद या दोघांनाही होता. पण नवरा अचानक गायब झाल्यामुळे सासरचे लोक विचारतील, लोकांनी चौकशी सुरू करण्याअगोदरच आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून आपण आधीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझा नवरा घरी आला नाही असे पोलिसांना सांगावे असा त्यांनी प्लॅन केला. दुसऱ्या दिवशी योगितानं माझा नवरा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. पोलीसही सिद्धेश्वरचा शोध घेत होते. तेव्हाच राजगड पोलिसांनी रविवारी दुपारी नीरा नदीच्या पाण्यामध्ये एक मृतदेह मिळाला आहे याबाबतीत सायंकाळी गुन्हा दाखल केला. मृतदेहाच्या हातावर गोंदलेल्या ओम या शब्दावरनं या वर्णनाचे कुणी बेपत्ता आहे का याबाबत पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये संदेश पाठवण्यात आले. राजगड पोलिसांनी मृताच्या अंगावर असणाऱ्या शर्टच्या टॅगवरून मृताची ओळख पटवली. त्यावेळी ससाणे नगर येथील अशा वर्णनाची एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे निदर्शनामध्ये आले. त्यावर पोलिसांनी अधिक तपास केला असता त्या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर असे असून त्याची बायको योगिता हिनेच नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. राजगड पोलिसांनी बायको योगिता हिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिच्या उत्तरावरनं तिच्यावरच त्यांना संशय आला. त्यावर तिला ताब्यात घेतल्यानंतर तिनेच प्रियकराच्या मदतीने सिद्धेश्वर याचा आपण खून केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं. राजगड पोलिसांनी 30 वर्ष बायको योगिता हिला पुणे येथून तर तिचा 32 वर्ष प्रियकर शिवाजी बसवंत सुतार याला धाराशिव जिल्ह्यातून पुन्हा अटक केले. 12 तासामध्ये अटक केले. अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्यानं हा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. या गोष्टीवरनं आपण काय शिकावे? जर तुम्ही अगोदरपासून एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत आहात तर तुमच्या घरच्यांना त्या व्यक्तीसोबतच लग्न करून देण्यासाठी तयार करा. घरच्यांच्या जोरजबरदस्तीमुळे जर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं तर तुम्ही एकत्र 3 जणांचं आयुष्य खराब करतात. तुमच्या प्रिय व्यक्तीचं आणि त्याच्यासोबत तुम्ही लग्न केलं आहे त्या व्यक्तीचं. तिघंही त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी राहू शकत नाही, कारण प्रत्येकाचा जीव एकमेकांमध्ये गुंतलेला असतो आणि त्यामुळे जे प्रियकर आणि प्रेयसी आहेत ते एकमेकांमध्ये घोकत असतात. ज्या व्यक्तीसोबत लग्न केले आहे म्हणजे नवरा किंवा बायको ते देखील आपण त्याच्याशी लग्न केलं आहे तो आपल्यासोबत आनंदी राहत नाही या गोष्टीमध्ये दुःखी राहणार, म्हणजेच आनंद कुणाच्याच आयुष्यात राहणार नाही. त्यासाठी एकतर घरच्यांना राजी करावं, अन्यथा एखादी व्यक्ती जर का आता तुमच्या आयुष्यामध्ये नाही तर तिचा चुकूनही पुन्हा विचार करू नका. आता तुमच्या हातात जे आहे त्याला जपण्याचा प्रयत्न करा. यासोबत आईवडिलांनी देखील या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या मुलाचं किंवा मुलीचं कुठे प्रेम प्रकरण असेल तर शक्य असेल तर त्या व्यक्तीसोबतच त्यांचे लग्न लावून द्यावे, म्हणजे पुढे होणारे असे गुन्हेगारी प्रकार कमी होतील. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं असतं. त्यातील एक पात्र जरी दुःखी असेल तर त्यांचा बॅलन्स बसत नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.